नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मुगाची झणझणीत आमटी बनवणार आहे। ही मुगाची झणझणीत आमटी भाकरीचे 2 घास जास्त खाल्ल्याशिवाय राहणारच नाहीत, कारण टेस्टला खूप मस्त आहे आणि तोंडाला चव आल्याशिवाय भी राहणार नाही। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रेसिपी तेव्हा नक्की कळेल। अशा चविष्ट झणझणीत रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथे मी 1 वाटी मूग घेतलेले आहे। ते मूग आपण कढईमध्ये ॲड केलेले आहे। आता ते मूग मी भाजून घेणार आहे। मूग व्यवस्थित भाजून घ्यायचे। मूग पण व्यवस्थित भाजून झाले। आता ते आपल्याला मस्त खरपूस मूग भाजून झालेले आहे। आता ते आपल्याला कुकरमध्ये ॲड करायचे आहे। कुकरमध्ये ॲड करून झाले, त्यामध्ये आता 2 ग्लास पाणी ॲड करायचे आहे। पाणी पण ॲड करून झाले। आता त्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड करून घ्यायचं। त्यामध्ये मिरच्याही कट करून घ्यायच्या आहे। मिरच्या पण कट करून झालेल्या आहे। आता कुकरचं टोपण लावून घ्यायचं। टोपण लावून झालेलं आहे। आता गॅस चालू करून आपल्याला ते कुकर गॅसवरती ठेवायचं आहे। मूग शिजते तोपर्यंत आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहे। टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो पण कट करून झालेला आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या पण झालेल्या आणि मूग पण व्यवस्थित गाळ शिजलेले आहे। आता कुकरची वाफ पण काढून घेतली आहे। आता टोपण काढून घेऊ। मूग पण व्यवस्थित गाळ शिजले आहे। आता ते मूग आपल्याला व्यवस्थित मॅशरने बारीक करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। आपल्याला आमटी करायची आहे। मॅशरने बारीक करून झालेलं आहे। कढईमध्ये तेल ॲड करायचं। तेल पण ॲड करून झालं आहे। त्यामध्ये लसूण ॲड करायचा। लसूण पण ॲड करून झालेला आहे। लसूण पण व्यवस्थित तळा। आता त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचं। टोमॅटोला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो मिक्स करून झाला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे। हळद पण ॲड करून झालेली आहे। आता त्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। ते पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये मुगाचं आमटी पण टाकून घ्यायची आहे। ती पण टाकून झालेली आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं आहे। त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ॲड केलं आहे। पाणी पण ॲड करून झालं आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ते मीडियम गॅसवर आमटी शिजून द्यायची आहे। आपल्याला मीडियम गॅसवर अर्धा तास ती आमटी व्यवस्थित शिजून द्यायची आहे। आमटी पण व्यवस्थित शिजत आलेली आहे। त्यामध्ये अर्धी वाटी
शेंगदाण्याचा कूट पण ॲड केला आहे. तो पण कूट ॲड करून झाला आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं आहे. आमटी पण छान शिजत आलेली आहे. आपल्याला आमटीमध्ये मीठ टाकायचं नाही, कारण आपण मूग शिजतानाच मीठ टाकलेलं आहे. आमटी व्यवस्थित घट्ट झालेली आहे आणि शिजत पण आलेली आहे. आपली आमटी परफेक्ट तयार झालेली आहे. आता ती आमटी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. ही झणझणीत आमटी तुम्ही नक्की करून बघा. 2 भाकरीचे घास जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाही. टेस्टला तर एकदम छान आहे. आणि जेव्हाही काही भाजीला तुमच्याकडे नसेल तेव्हा ही मुगाची झणझणीत आमटी नक्की करून बघा. अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.